अरविंद, अरे शेखर, ये ना ये. काय अरविंद, बरेच दिवस झाले हॉटेलवर फिरकला नाहीस. तुझी नेहमीची 6 नंबरची लकीरून तुझी वाट बघतीये. 6 नंबरची लोक नाही शेखर. अरे गेल्या महिन्यापासून सगळंच बदललंय. काही सुचेन असं झालंय. तुला माहिती आहे ना, गेल्या महिन्यात मी जी मुलगी आणली होती ना, कमल. अरे गेल्या महिन्यापासून ती पुन्हा कामावर आलीच नाही. पगार सुद्धा घेतला नाही तिनं. रागवली असणार तुझ्यावर. मी काही न करता. तू जर तिच्यावर जबरदस्ती केली असतीस ना, तिने जीव दिला असता. नाही 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 अरविंद, हॉटेलमध्ये येणाऱ्या अशा मुलींना मी चांगलाच ओळखतो. ती मुलगी तशी नाही. अरविंद, तुम्हाला चांगला दोस्त आहेस. हे असं किती दिवस चालणार? कुठेतरी सेटल हो. त्यातून तुझी मर्जी. तू जर माझ्या हॉटेलमध्ये आलास तर मला तुला वेलकम करावंच लागेल. 6 नंबरची रूम उघडून द्यावीच लागेल. कारण अनितीचे दरवाजे कधीच बंद नसतात. खरं सांगू का शेखर, मला सुद्धा तिच्याबद्दल खूप वाटतं रे. खरंच खूप वाटतं. हे बघ, ती पुन्हा भेटली ना तर मी तिची माफी मागेन. खरंच मी तिची माफी मागेन. मे आय कम इन सर? कमल, ये कमल. या ना, या कमल. हे शेखर, तुम्ही ओळखताच या ना. खरं म्हणजे त्याच दिवशी मी आपले आभार मानणार होते, पण मानू शकले नाही. आत्ता मानते. सर, गेला महिनाभर मी विचार करत होते की नोकरी करावी की नाही. पोटाची गरज नोकरी कर म्हणत होत. पण मन, हा माझा राजीनामा. राजीनामा? प्लीज ऍक्सेप्ट इट. थांबा. राजीनामा मी स्वीकारतो. काय? पण कायद्याप्रमाणे आजचा दिवस तुम्हाला काम करावंच लागेल. बसा तिथं. ड्राफ्टिंग घ्या. नो, सॉरी सर. मी 1 मिनिट देखील आपलं काम करू इच्छित नाही. अरे नाही म्हणतो. कमलताई, प्लीज माझ्यासाठी तुम्ही 1 मिनिट वेस्ट कराच. कारण मला वाटतं त्यांचं हे ड्राफ्टिंग तुम्हाला लाईफ लॉंग पुरणार आहे. ऑल द बेस्ट अरविंद. येस सर. सांगा. लिहा. मिस मिस की मेसर? टू हुम सो एव्हर कन्सर्न. मजकूर लिहा. त्या दिवशी हॉटेल दिग्विजयमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल मी तुझी लेखी माफी मागतो. अजून तुझा राग गेला नाही कमल. कमल, योग्य वेळी माझं लग्न झालं नाही म्हणून मी बदललो होतो. प्रत्येक मुलीकडे उपभोग्य वस्तू म्हणून मी पाहत होतो. पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मी अंतर्बाह्य बदलून गेलोय. कमल, तुझी इच्छा असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. जर मी तुला आवडलो असेल तर तुझ्या वडिलांना माझ्या वडिलांकडे पाठवून दे. हो, आणखीन एक, नकार दिलास तरी तुझी नोकरी शाबूत राहील. मुलगी वाईट नाही, बरी आहे. अरे अरविंदा, ए अरविंदा. हॅलो. अरे ही मुलगी तुला सांगून आली आहे. ही मुलगी यांची आहे. असं का? मुलगी क्रमांक 92. 92? कसा रे तू? एवढा MA झालास आणि गणितात कच्चा तो कच्चाच. काय झालं? अरे ही मुलगी 95. हा फोटो बघ. मला पाहायचं नाही. माझं लग्न. मला वाटतं ही मुलगी तुम्हाला पसंत पडावी. ही तुमची मुलगी? हा, जरा आईच्या वळणावर गेली आहे. पसंत आहे ना? हो तात्या, ही मुलगी मला पसंत आहे. असं? लग्न करीन तर हिच्याशीच तात्या.
अवश्य करा लग्न, बरं का? अवश्य करा, हो. पण आधी ऑफिस मध्ये जा, बरं जातो का? जातो ना. मी जरा दिगंबर पंतांशी व्यवहाराचं बोलून घेतो. हा? तू जा आता. बोला. पक्क करा बरं का. बघू. तात्या हा? लग्न मोडू नका. हा, तर दिगंबर पंत लग्न मोडत कशामुळं? हुंड्यामुळेच ना. अगदी लाख बोललात बघा. मी तुम्हाला लाख मागत नाही, तुम्हाला फक्त 40,000 हुंडा द्यावा लागेल. 40,000? हा, 40,000 म्हणजे 4वर फक्त 4 शून्य. नाही पण नरसिंहराव, 40,000 हुंडा जरा जास्तच नाही का वाटत? अहो दिगंबर पंत, मी तसा तुम्हाला वावगा कुठलाही हुंडा मागितलेला नाही, बर का? ह्या आमच्या अरविंदाच्या जन्मापासूनच सगळं पद्धतशीर टिपून ठेवलेलं आहे मी. आता हे बघा, त्याच्या बारशाचा हा खर्च, वा. त्याच्या मुंजीचा हा खर्च, बर. शिवाय त्याच्या शिक्षणाचा अगदी सविस्तर असा खर्च मी खरंय, लिहून खरंय. ठेवलेला आहे. बारीक सारीक आहे ना हिशोबी मी. आहे ते सगळं बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, 2-4 गोष्टी अजून लिहायच्या राहिल्यात. कोणत्या कोणत्या? अहो, तुमच्या लग्नाचा हा? आणि तुमच्या हनीमूनचा खर्च लिहायचा राहिलाय ना. मी त्यामुळे तुमचे चिरंजीव जन्माला आले. नाही, आमच्या लग्नाचा खर्च, पहिल्या बाळणपणाचा खर्च आमच्या सासऱ्यांनीच केला. बर. आमचा अरविंदा जन्माला आला हो हो. आणि त्या बाळणपणाच्या आजारात त्याची आई गेली. हो. अरे अरे अरे, तरी सुद्धा नशीबच तुमचं म्हणायचं. का? नाही म्हणजे या चिरंजीवाच्या पाठोपाठ 1-2-4 मुली जर झाल्या असत्या तर घेण्याऐवजी बरंच द्यावं लागलं असतं तुम्हाला. हे बघा, असं वायात बोलू नका तुम्ही. बरं. हं? तुम्हाला हा आकडा मंजूर असेल तर बोला. 40,000. हा, 40. बर बर. नाहीतर चालेल लागा. हं? हा, हे बघा, दरवाजा तिकडे आहे. 2-4 दिवसात सांगतो तुम्हाला. हो, नाहीतर दरवाजा तो तिकडे. बर बर. पैशाची सोय झाली? मी सांगू का? आपण सगळ्यांनी स्वतःला विकायचं ठरवलं तरी 40,000ची रक्कम जमणे शक्य नाही. काहीतरी मुदत मागून घेऊ, प्रयत्न करायला नकोत का? आणि समजा जमवली तरी बाकीच्या 4 घोरपडींची लग्न या जन्मात होणं शक्य नाही. काहीतरी काय बोलतेस? अहो, थोरलीला 40,000 दिले तर धाकटीला पण तेवढेच मागणार. विमी पण आता किती थोराड दिसायला लागली. तिचा पण विचार नको करायला?